तर पब्लिक हा ट्रेंडिंग विषय तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती पाहिलाच असेल, जो की गणपती व्हिडिओ एडिटिंगवरती आहे, जो आपण AIचा यूज करून बनवलेला आहे. आणि हा व्हिडिओ बनवणं काही अवघड विषय नाही, एकदम सोपा विषय. तर हा कसा बनवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण ज्यांनी कोणी आपल्या एडिटर या इंस्टाग्राम पेजला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल आणि फॉलो केलं नसेल, त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. आणि या व्हिडिओचे सर्व मटेरियल आपण टेलिग्राम ग्रुपमध्ये दिलेले आहे, प्रॉम्प्ट आणि इमेजेस. तर टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला टेलिग्राम ओपन करायचे आहे, त्याच्यावर तुम्हाला एडिटरचा ग्रुप ओपन करायचा आहे. त्यानंतर आपण जो दिलेला फर्स्ट इमेज आहे तो तुम्हाला तिथे सेव्ह करून घ्यायचा आहे तुमच्या गॅलरीमध्ये. त्यानंतर त्याच्या खाली दिलेला जो प्रॉम्प्ट आहे तिथून तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे चॅट जीपीटीवरती आल्याच्या नंतर तुम्हाला टेलिग्राममध्ये दिलेला जो आपण प्रॉम्प्ट होता तो कॉपी केलेला होता, तो इथे येऊन तुम्हाला पेस्ट करायचा आहे आणि तो इमेज आपल्याला तिथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर ज्या आपण शर्टवर नाव आहे ते आहे पुण्याची ताकद, त्या जागेवर तुम्हाला तुमच्या मंडळाचं नाव तिथे टाकायचं असेल तर टाकू शकता. त्यासाठी तिथे आपण तुमच्या मंडळाचं नाव हे टेक्स्ट दिलेला आहे, तिथून तुम्हाला तो रिमूव्ह करायचा आहे, तुमच्या मंडळाचं नाव टाकायचे आणि जनरेट इमेजवरती क्लिक करायचे. त्यानंतर परत आपल्याला एडिटरच्या टेलिग्राम ग्रुपवरून दुसऱ्या इमेजचा प्रॉम्प्ट आपल्याला तिथे सिलेक्ट करायचा आहे. तो कॉपी केल्याच्या नंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि चॅट जीपीटीमध्ये तो इमेज तुम्हाला तिथे अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो प्रॉम्प्ट जो कॉपी केला होता तो तिथे आपल्याला पेस्ट करायचा आहे आणि जनरेट इमेजवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला तिथे राजी ग्रुप हा जो टेक्स्ट आहे तो तसंच ठेवायचा आहे, त्याच्यापुढं तुमच्या मंडळाचं नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे. तुमच्या मंडळाचं नाव टाकल्यानंतर आपल्याला जो ॲरो दिसतोय त्यावरती क्लिक करून घ्यायचे. क्लिक केल्याच्या नंतर तुमचा इमेज जनरेट व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर अशा प्रकारे आपली इमेज जनरेट झालेली आहे. त्यानंतर आपण डाउनलोडवरती क्लिक करून ही इमेज आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करणार आहोत. त्यानंतर परत आपल्या एडिटरच्या टेलिग्राम ग्रुपवरती यायचे. त्यानंतर आपण जो तिसरा इमेज दिलेला आहे तो तिथून सेव्ह करायचा आहे आणि जो प्रॉम्प्ट आपण दिलेला आहे तो तिथून तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यानंतर चॅट जीपीटीवरती तो इमेज आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपण जो प्रॉम्प्ट कॉपी केला होता तो आपल्याला तिथे पेस्ट करायचा आहे. नंतर ॲरोवरती क्लिक करून आपल्याला तो जनरेट करायचा आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला जे राजी ग्रुप हे नाव आहे त्याच्या जागेवर तुमच्या मंडळाचं नाव टाकायचं असेल तर आपण जो टेक्स्ट दिलेला आहे तुमच्या मंडळाचे नाव हे तिथे रिमूव्ह करायचं आहे आणि तिथे तुमच्या मंडळाचं नाव टाकायचं आहे. मंडळाचं नाव टाकल्यानंतर आपल्याला जो ॲरो दिलेला आहे कोपऱ्यात त्यावरती क्लिक करायचे. त्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुमचा इमेज जनरेट व्हायला सुरुवात होऊन जाईल आणि काही सेकंदामध्ये तुमचा इमेज हा जनरेट होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला तिथे गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्या एडिटर ह्या टेलिग्राम चॅनलला यायचे. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ जनरेट करण्यासाठी जो पहिला इमेज आहे त्याचा प्रॉम्प्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. त्यानंतर आपल्याला गुगल ओपन करायचं आहे. गुगलवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला फ्लो असं सर्च करायचं आहे. त्यानंतर गुगल फ्लोची लिंक येईल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथे तुमचा ईमेल आय डीने ते तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. तुमची ईमेल आय डी लॉग इन झाल्याच्या नंतर आपण तिथे व्हिडिओ जनरेशनला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला कोपऱ्यामध्ये प्लस हा आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करायचे. प्लसवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला वरच्या कोपऱ्यात एक ॲरो दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो आपला फर्स्ट इमेज होता त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जे इमेजेस आपण चॅट जीपीटीवरून जनरेट केले ते इमेजेस आपल्याला तिथे अपलोड करायचे. इमेज अपलोड झाल्याच्या नंतर आपल्याला त्या इमेजवरती क्लिक करायचे. काही सेकंद वेट करावं लागेल कारण इमेज अपलोड होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यानंतर कॉपी केलेला प्रॉम्प्ट आपल्याला तिथे पेस्ट करायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण 16:9 रेशोमध्ये 10 सेकंद त्या सेटिंग्स दिसत आहेत स्क्रीनवर तशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आणि ॲरोवरती क्लिक करायची. त्यानंतर काही सेकंदात आपला व्हिडिओ जनरेट होऊन मिळेल. तर काही सेकंद आपल्याला तिथे वेट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे व्हिडिओ जनरेट होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करायचे. व्हिडिओच्या वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो वरती मी ज्या पद्धतीने व्हिडिओ सेव्ह करतोय त्याच पद्धतीने तुम्हाला देखील तिथे सेव्ह करायचं आहे. आपल्याला वरती एक डाउनलोड ॲरोचा ऑप्शन दिसणार आहे.
त्या डाउनलोड ॲरोवरती आपल्याला क्लिक करायचं. ज्या पद्धतीने मी स्क्रीनवर दाखवतो त्याच पद्धतीने तुम्हाला तिथे डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे बरोबर चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला परत एकदा आपल्या टेलिग्राम ग्रुपला यायचं आहे. टेलिग्राम ग्रुपला आल्याच्यानंतर आपल्याला जो दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे तो तुम्हाला इमेज आपण जनरेट केलेलीच आहे त्यातून तुम्हाला प्रॉम्प्ट कॉपी करायचा आहे. टेलिग्रामवरून प्रॉम्प्ट कॉपी केल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा गुगल फ्लोवरती यायचं आहे. गुगल फ्लोवरती आल्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा प्लसवरती क्लिक करून वरती इम्पोर्टचा जो ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि आपण बनवलेली इमेज आपल्याला तिथे सिलेक्ट करून घ्यायची. इमेज सिलेक्ट झाल्याच्या नंतर आपण जो प्रॉम्प्ट आपल्या एडिटरच्या टेलिग्राम ग्रुपवरून कॉपी केला होता तो आपल्याला तिथे पेस्ट करायचा आहे. तो पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला जो ॲरो आहे त्या ॲरोवरती क्लिक करायचे आणि काही सेकंद वेट करायचे त्याच्यात तुमचा व्हिडिओ जनरेट होऊन जाईल. पण ज्या पद्धतीने आपण ज्या व्हिडिओ बनवता जे रेशो असेल किंवा काही टाईमलाईन असेल ते सेकंड्स ज्या पद्धतीने मी तुम्हाला सेटिंग दाखवतोय त्याच पद्धतीने तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर काही सेकंद वेट केल्याच्यानंतर आपला व्हिडिओ इथे रेडी झालेला आहे. त्यावरती क्लिक करायचे आणि जो डाउनलोडचा ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि जी ओरिजिनल साईज आहे त्याच्यातच आपल्याला तो व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि परत एकदा आपल्याला एडिटर ह्या टेलिग्राम ग्रुपला यायचं आहे. टेलिग्राम चॅनलला जो आपण तिसऱ्या व्हिडिओसाठी जो प्रॉम्प्ट दिलेला आहे तिथून तो आपल्याला कॉपी करायचा आहे. त्यानंतर परत एकदा गुगल फ्लोवरती येऊन आपल्याला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर वरच्या कोपऱ्यातल्या ॲरोवरती क्लिक करायचे. त्यानंतर जो इमेज आपण जनरेट केला होता तिसऱ्या व्हिडिओसाठी तो तिथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्याला अपलोड करायचा आहे. ज्या पद्धतीने मी सर्व व्हिडिओ करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे म्हणजे पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला तिथे क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपला जो प्रॉम्प्ट कॉपी केला होता तो इथे येऊन पेस्ट करायचा आहे. त्यानंतर काही सेकंद आपल्याला वेट करावं लागेल मग आपला व्हिडिओ जनरेट होऊन जाईल. पण हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. त्याशिवाय तुम्हाला जी व्हिडिओमध्ये कॉन्सेप्ट आपण दिलेली आहे ती कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाही. जर तुम्ही व्हिडिओ जर स्किप करून पाहत असाल तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही आहे. कोणता प्रॉम्प्ट कुठे यूज करायचा आहे कोणता इमेज कसा यूज करायचा आहे हे तुम्हाला कळणार नाही. आणि ह्या व्हिडिओला लागणारं सर्व काही मटेरियल आपण टेलिग्राम ग्रुपला दिलेलं आहे. त्यात प्रॉम्प्ट असतील किंवा इमेजेस असतील किंवा इतर कोणतंही मटेरियल असेल ते आपण टेलिग्राम ग्रुपला देतोय. तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण आपल्या ह्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. तर आपला व्हिडिओ जनरेट झालेला आहे. तो व्हिडिओ जनरेट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचे आणि जो डाउनलोडचा ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आणि ओरिजिनल साईजमध्ये आपल्याला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये सर्व क्लोज करून कॅपकट ओपन करायचे. आता कॅपकट ओपन केल्याच्यानंतर आपल्याला जो न्यू प्रोजेक्ट दिसतंय त्याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्यानंतर जो सर्वात पहिला आपण जो व्हिडिओ जनरेट केला होता गुगल फ्लोचा यूज करून तो व्हिडिओ ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट झाल्याच्या नंतर खाली तुम्हाला जो ॲडचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला तिथे क्लिक करायचे आहे. ॲडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ हा ॲड होऊन जाईल. त्यानंतर हा व्हिडिओ आपल्याला पूर्ण खूप मोठा आहे त्यामुळे तो आपल्याला लागणार नाही. त्या आपल्याला जो जेवढा लागतोय तेवढा आपण तिथे कट करून घेणार आहोत. तर आता आपल्याला एवढा व्हिडिओ तेवढा बास होणार आहे त्यासाठी आपण तिथे क्लिक करून स्प्लिटवरती क्लिक करतोय आणि पुढचा जो राहिलेला भाग आहे तो आपण तिथे रिमूव्ह करणार आहोत. नंतर परत आपल्याला प्लसवर यायचे. जो आपण टेलिग्राम ग्रुपला एक व्हिडिओ आपण स्वतःच जनरेट करून दिलेला आहे तो तिथून तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे आणि तो 2 नंबरला व्हिडिओ आपल्याला तिथे सिलेक्ट करायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला परत एकदा प्लस ह्या आयकॉनवरती क्लिक करायचे. प्लसवरती क्लिक केल्यानंतर जो आपण तिसरा व्हिडिओ बनवला होता जो की पेपर हाताने उठवला जातो तर तो व्हिडिओ आपल्याला तिथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी करतोय. त्यानंतर व्हिडिओ इम्पोर्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला जेवढा भाग लागणार आहे तेवढाच भाग तुम्हाला घ्यायचा आहे. बाकीचा राहिलेला भाग तुम्हाला तिथून स्प्लिट करून रिमूव्ह करायचा आहे. मला जेवढा लागणार आहे मी पण तेवढाच घेतोय. ज्या पद्धतीने मी करतोय त्याच पद्धतीने तुम्ही देखील करा म्हणजे व्हिडिओ एक्झॅक्टली सेम होऊन जाईल. आणि राहिलेला भाग आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. त्यानंतर परत एकदा प्लस ह्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि जो आपण
पेपर वाचतानाचा जो व्हिडिओ आपण जनरेट केलेला आहे तो इथे तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड झाल्याच्या नंतर आपण याचा व्हॉल्यूम 0 करणार आहोत. जर तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता. त्यानंतर आपण त्याला स्पीडची टाईमलाईन लावणार आहोत. तर तुम्हाला लावायची असेल तो लावू शकता. कर्ववरती येऊन आपण कस्टमवरती क्लिक करणार आहोत. कस्टमवरती क्लिक केल्याच्या नंतर मी ज्या पद्धतीने तर टाईमलाईन सेट करतोय म्हणजे स्लोमो, हा स्लोमो तुम्ही तिथे ॲड करू शकता किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने स्लोमो तिथे लावायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही तिथे लावू शकता. स्लोमो लावल्याच्या नंतर तुम्हाला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. बरोबर चिन्हावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे. व्हिडिओच्या सुरुवातीला आल्याच्यानंतर आपल्याला ट्रान्झिशनवरती क्लिक करायचे. तर पहिल्या ट्रान्झिशनवरती आपण क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक ट्रान्झिशन मिळून जाईल जो की ब्लॅक फेड ह्या नावाने आहे. तो तुम्हाला क्लासिकमध्ये भेटेल. ब्लॅक फेड हा आपण इथून सिलेक्ट करतोय. त्यानंतर ह्या ट्रान्झिशनची लेंथ आपल्याला 0.1 सेकंदपाशी ठेवायची. त्यानंतर हाच ट्रान्झिशन आपल्याला जे पुढचे सर्व ट्रान्झिशन दिसतात त्यांना देण्यासाठी आपल्याला परत इथे ट्रान्झिशनवरती येऊन अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इफेक्टवरती येऊन आपल्याला क्लासिकमध्ये जर मिळाला तर तिथून आपण सिलेक्ट करणार आहोत. पण जर नाही मिळाला तर मी जसं सर्च करतोय त्याच पद्धतीने तुम्ही देखील सर्च करू शकता. तर हा इफेक्ट आहे ब्लॅक फ्लॅश 2. तर हा इफेक्ट तुम्हाला सर्चमध्ये मिळून जाईल. तर ज्या पद्धतीने मी सर्च करतोय त्याच पद्धतीने तुम्ही देखील सर्च करा. ब्लॅक फ्लॅश 2 हा इफेक्ट तुम्हाला तिथे मिळून जाईल. तो इफेक्ट तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे. हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ज्या पद्धतीने मी याची ॲडजस्टमेंट ठेवलेली त्याच पद्धतीने तुम्हाला देखील ठेवायची. स्पीड असेल, इंटेन्सिटी, साईज ह्या गोष्टी मी ज्या पद्धतीने ठेवलेल्या त्याच पद्धतीने तुम्हाला ठेवायच्या आणि ह्याची लेंथ आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ठेवायची आहे. अशा प्रकारे आपला सर्व व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला